इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड मध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। पेट्रोलमध्ये गडकरींचा काढा, गाड्यांचे मात्र रामनाम सत्य। कोल्हापुरात आपने काढली थेट गाड्यांचीच अंतयात्रा। रामनाम सत्य आहे, आम जनता त्रस्त आहे आणि नितीन गडकरी मस्त आहेत, अशा एकापेक्षा एक टाळ्याखाऊ घोषणा देत हातात झेंडे घेऊन जेव्हा आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तेव्हा वाटलं होतं की नेहमीप्रमाणे एखादं आंदोलन असेल, पण नाही। यावेळी मामला थेट E20 पेट्रोलच्या सक्तीचा आणि गाड्यांच्या अकाली निधनाचा होता। प्रसंग होता आपने काढलेल्या एका आगळ्या वेगळ्या अंतयात्रेचा। एरवी माणसं म्हातारी झाल्यावर किंवा आजाराने देवाघरी जातात, पण सध्याच्या इथेनॉल क्रांतीमुळे तरुणांच्या लाडक्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या भर जवानीतच दम टाकू लागल्या आहेत। त्यामुळे बसंत बहार टॉकीज समोरील पेट्रोल पंपावरून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर एका गाडीची रीतसर वाजत गाजत अंतयात्रा काढण्यात आली। इंजिनला इथेनॉलची बाधा, खिशाला मात्र शुद्ध कात्री। आंदोलकांचे म्हणणे ऐकले तर वाटते केंद्र सरकारने गाड्यांच्या पोटात पेट्रोलऐवजी जणू काही कडू काढाच आत ओतायला सुरुवात केली आहे। या 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचे मायलेज 5 ते 15% घसरले आहे। म्हणजे गाडी चालते कमी आणि धापा जास्त टाकते। मूळची शुद्ध पेट्रोलसाठी बनलेली इंजिने या इथेनॉलच्या पचनास असमर्थ ठरत असून त्यांचे महत्त्वाचे भाग निकामी होत आहेत। परिणामी गॅरेजवाल्यांचे दिवस सोन्याचे आणि वाहनधारकांचे दिवस खिशाला छिद्र पडण्याचे आले आहेत। यातली खरी गंमत म्हणजे इथेनॉल बनवायला खर्च कमी येतो, हे तर अगदी लहान पोरालाही माहिती आहे। मग ते पेट्रोलमध्ये मिसळल्यावर पेट्रोल स्वस्त व्हायला हवे की महाग? पण इथे तर भेसळयुक्त मालालाही शुद्ध सोन्याचा भाव लावला जात आहे। यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय जनतेला दुहेरी फटका बसत आहे, असेही आंदोलक पोटतिडकीने सांगत आहेत। निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना जेव्हा निवेदनाचे तीर्थ देण्यात आले तेव्हा त्यात वाहनधारकांच्या अत्यंत रास्त आणि तितक्याच रोकड्या मागण्या मांडण्यात आल्या। प्रत्येक पंपावर ग्राहकाला शुद्ध पेट्रोलचा पर्याय मिळायलाच हवा। ज्याला आपल्या गाडीचे इंजिन लवकर संपवायचे असेल तो आनंदाने E20 वापरेल। तसेच इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे दर शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असावेत आणि जुन्या गाड्यांच्या इंजिनच्या उपचाराचा खर्च एकतर सरकारने द्यावा किंवा वाहन कंपन्यांनी मोफत दुरुस्तीचे दवाखाने उघडावेत, अशी मागणी करण्यात आली। या ऐतिहासिक अंतयात्रेत आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली किरण साळोके, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतीफ, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, इस्तेर कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी फौज हजर होती। आता या अंतयात्रेतून तरी दिल्ली आणि मुंबईच्या राज्यकर्त्यांना इथेनॉलची चढलेली नशा उतरून सामान्य जनतेच्या गाड्यांना आणि खिशाला संजीवन मिळणार का? की जनता अशीच रामनाम सत्य म्हणत पेट्रोल पंपावर लुटली जाणार, हे येणारा काळच ठरवेल। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।